कंपोस्ट हुबळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा वातावरणामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, पण ढगाळ वातावरण राहिल्यामुळे उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात। आता विभागावर बघायचं झालं तर राज्यामध्ये 21 मार्च ते 30 मार्च पर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे आणि रात्रीच्या गारवा जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील 29 मार्च पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, तर पण रात्रीच्या थंडीचा गारवा जाणवणार आहे, दिवसा ऊन तापणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील 29 मार्च पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। दिवसा उन्हाचा पारा जास्त राहील, रात्रीच्या थंडी जाणवेल म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा आणि अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे। त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, जवळपास आता 10-12 दिवस पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही।